नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचे किती फायदे आहे आणि किती महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही सगळ्यात सर्वोत्तम वेळ मानली गेली आहे. पौराणिक काळामध्ये देखील ऋषी मुनी देखील याच वेळी ध्यान लावत असे सांगतात की या वेळी केली गेलेली साधना, उपासना, पूजा लवकर देवापर्यंत पोहोचते आणि त्याचे फळ देखील आपल्याला त्वरित मिळते, अशी मान्यता आहे. अध्यात्म समजणे जितके अवघड आहे तितकेच कदाचित सोपे आहे. जर एखादी गोष्ट आवश्यक असेल तरच त्याचे सार समजून घेणे, कारण एकदा की तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये अध्यात्माचा समावेश केला तर ते तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच बदल घडवून आणू शकते. तुमचे हेतूही त्याद्वारे तुम्ही बदलू शकतात. ब्रह्ममुहूर्ताला अध्यात्मातही खूप महत्व आहे आणि ब्रह्ममुहूर्ताचा हा काळ मानसिक संपर्क साधण्यासाठी सर्वोत्तम आहे. यावेळी ध्यान केल्याने दैवी अनुभव घेता येतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे स्वतः ब्रह्माचा मुहूर्त. तोच ब्रह्म ज्याला या विश्वाचा निर्माता म्हणून पाहिले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा सर्वात विशेष आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. जर तुम्ही या वेळेचा योग्य वापर केला ना, तर ते केवळ तुमच्या शरीराला सकारात्मकतेने ऊर्जा देत नाही, तर ते तुमच्या आत्म्याला देखील पुनर्भाषित करत असतात. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती ही नेहमी निरोगी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते आणि त्यांना आजारांना सामोरे जावे लागत नाही. ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही पहाटे 3:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत मानली गेली आहे. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर अंथरूण सोडतो त्याचे आयुष्य देखील वाढते असे सांगतात. ब्रह्ममुहूर्त तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रेरणा देतो. ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा ध्यानासाठी सर्वोत्तम मानला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की दिवसाच्या वेळी पृथ्वीवरील ऊर्जा ही मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळी जागी राहिल्यामुळे आपण अधिक शांत आणि स्थिर बनतो आणि यामुळे जी सकारात्मक ऊर्जा असते ती शोषून घेण्याची आपल्यामध्ये क्षमता जास्त येते. ब्रह्ममुहूर्तावर आपण जर उठलो तर आपले मन, शरीर, आत्म्यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद निर्माण होतो, जो आपल्याला आपल्या दैनंदिन कामातच मदत करत नाही, तर आपल्याला तो आपल्या भावी आयुष्यात निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. आपल्या अवचेतन मनाशी संपर्क साधण्यासाठी आपण सक्षम आहोत. आपण आपल्या विवेकाचा आवाज ऐकण्यासाठी वेळ आपल्याला मिळतो आणि तज्ञांच्या मते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा संबंध देखील ब्रह्ममुहूर्ताशीच आहे. ब्रह्ममुहूर्तावर आपण आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करू शकतो किंवा मनन करू शकतो. यावेळी आपण ध्यान लावू शकतो. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा वाचन आणि ज्ञान मिळवण्यासाठी सर्वात अनुकूल आहे. या काळात वाचलेली कोणतीही गोष्ट मनातून कधीच सुटत नाही असा समज आहे. ब्रह्ममुहूर्तावर आपण उठतो त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि आपण दिवसभरात जे काम आपल्याला करायचे आहे त्यांचे देखील आपण नियोजन करून खूप चांगल्या प्रकारे सगळे काम करू शकतो आणि त्यामुळेच हे आपले सर्व काम पूर्ण होण्यामध्ये खूप मोठी याची मदत होते. या वेळेत आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण केलेल्या पूर्वी काही चुका समजून घेऊन त्या तुम्ही आपल्याला कशा दुरुस्त करायच्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला कशा प्रकारे काम करायचे आहे हे सर्व मूल्यांकन करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. एकंदरीत आपली वर्तमान प्रतिमा सुधारण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर प्रथम आई, वडील, गुरु यांचे मानसिक आभार मानले पाहिजे. असे मानले जाते की दिवसाच्या यावेळी तुमची जी शारीरिक ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते आणि तुम्ही त्याचा सहज वापर करू शकतात. जर तुम्हाला एखाद्याशी मानसिक संबंध प्रस्थापित करायचा असेल तर तुम्ही या वेळेचा उपयोग त्यासाठी देखील आपण करू शकतो. लक्षात ठेवा, ब्रह्ममुहूर्ताचा दैनंदिन उपयोग देवाचे ध्यान, नामस्मरण, मंत्रोच्चार, अभ्यास, अध्यापन, योग, प्राणायाम या सगळ्यांसाठी आपण करू शकतो आणि ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मानसिक पूजा कशी करायची असते आणि त्याचे काय महत्व आहे याचा व्हिडिओ आपण आधीच चॅनलवर अपलोड केला आहे, तरी मागे जाऊन नक्की तुम्ही पहा. ब्रह्ममुहूर्तामध्ये पूर्ण वातावरण हे पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते
आणि ही ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि त्यामुळे आपले मन हे मनामध्ये खूप चांगले विचार येतात, खूप चांगल्या कल्पना येतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणारा व्यक्ती हा आध्यात्मिक आणि नेहमी आनंदी असतो. या वेळेत उठल्यामुळे आपल्या शरीरामध्ये शारीरिक ताकद येते आणि सहनशक्ती देखील आपली वाढत असते. या वेळेत उठल्यामुळे आपल्या जे मानसिक तणाव असतात, चिंता, अनिद्रा किंवा निराशा यासारखे मानसिक आजारांपासून आपण नेहमी दूर असतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये जो पण उठतो तो जीवनात सगळ्यात जास्त यशस्वी होतो. विज्ञानानुसार ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अगदी प्रदूषण रहित असते आणि शुद्ध वातावरण असते आणि त्यामुळे ऑक्सिजन गॅसचे प्रमाण देखील त्यावेळेस खूप जास्त असते. विद्यार्थ्यांसाठी देखील अभ्यास करण्यासाठी ही वेळ खूप महत्त्वाची मानली गेली आहे. यावेळी ते अभ्यास करतात, तो पूर्णपणे त्यांना खूप वेळापर्यंत लक्षात राहतो. ब्रह्ममुहूर्तावर कोणते असे काम आहे की ते आपल्याला करायचे नसते? तर ते असे की धार्मिक शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तामध्ये चुकूनही शारीरिक संबंध ठेवायचे नसते. अगदी डोळे उघडले की फक्त आपल्याला देवाचे, परमेश्वराचे नामस्मरण करायचे आहे. आणि या वेळेमध्ये आपल्याला कोणतेही प्रकारचे भोजन किंवा खाद्यसामग्री जी आहे ते आपल्याला त्यांचं सेवन करायचं नसतो. आणि या मुहूर्तावर कोणाबरोबरही आपल्याला दुर्व्यवहार किंवा कोणाचा अपमान देखील आपल्याला करायचा नसतो. असे केल्यामुळे आपल्या जीवनात खूप अशा समस्या येऊ शकतात. तर लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.